नमस्कार मित्रो, बांधकाम कामगारांना सेफ्टी किट योजना आहे, बांधकाम कामगारांना गृह उपयोगी योजना, यामध्ये 30 वस्तू भेटतात याबद्दलची आपल्याला माहितीच आहे। त्याचबरोबर बांधकाम कामगारांना अनेक योजना आहेत, कल्याणकारी योजना आहेत, बऱ्याचशा योजना 30-32 योजना बांधकाम कामगारांसाठी आहेत। त्यापैकी एक म्हणजे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच मिळण्याबाबतचा एक शासन निर्णय सुद्धा झालेला आहे आणि गृहोपयोगी वस्तू संच मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यामध्ये आपल्याला 17 प्रकारच्या वस्तू मिळत आहेत आणि नग आहेत 30। याबद्दलचा शासन निर्णय आपल्याला सांगितलेला होता, पण आता ह्या गृहोपयोगी संचातील वस्तू वाटपास बंद झालेले आहेत। याबाबत काही फलक लावण्यात आलेले आहेत, याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर या वस्तू प्रत्येक बांधकाम कामगारांना मिळणं गरजेचेच आहे। तर पाहूयात सर्वात प्रथम कोणती अपडेट आहे ती। पाहू शकता वेगवेगळ्या ठिकाणी असे फलक लावलेले आहेत। सर्व कामगार बंधू भगिनींना व मान्यता प्राप्त संघटना तसेच राजकीय पक्षांना, सेवाभावी संस्था यांना कळवण्यात येते की 29/2/2024 पासून संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याचे तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्याचे भांडे वाटप बंद करण्यात आले असून कोणत्याही कामगारांचे थंब, केवायसी, बायोमेट्रिक होणार नाही। आचारसंहिता संपल्यावर जीवित व नोंदणीकृत कामगारांना भांडे वाटप करण्यात येईल, याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी। ज्या कामगारांना तारखा दिल्या आहेत अशा कामगारांना प्राधान्याने वाटप करण्यात येईल, म्हणजे ज्यांचं तारखा दिलेल्या आहेत त्यांना भेटून जातील। त्याच प्रकारे अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। गृहोपयोगी वस्तू संचाचा लक्ष्यांश पूर्ण झाल्या कारणाने दिनांक 4/3/2024 ते पुढील आदेशापर्यंत जालना जिल्ह्यातील गृहोपयोगी वस्तू संच वाटप करणे बंद करण्यात आलेली आहे, याची जिल्ह्यातील सर्व नोंदीत जीवित कामगारांनी नोंद घ्यावी। अशा प्रकारे कामगारांना महत्त्वाच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। ज्या ज्या ठिकाणी असे फलक लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणचे वस्तू संच वाटप बंद करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर बऱ्याचशा कामगारांनी थंब सुद्धा दिलेले आहेत। बहुतांश कामगार यामध्ये हेंडसाळ होत आहे की या वस्तू मिळतील या आशेने त्यांनी थंब सुद्धा लावून आलेले आहेत, परंतु या कारणाने आचारसंहिता किंवा हे वस्तू संच उपलब्ध असतील तर तुम्हाला भेटून जातील, पण आचारसंहिता झाल्यानंतर याचे वाटप पुन्हा सुरू होतील। हा शासन निर्णय डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तो डाउनलोड करून घ्या। पुन्हा भेटूया नेक्स्ट बांधकाम कामगार रिलेटेड व्हिडिओ घेऊन। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। ई ग्रामपंचायतला आणखीन बांधकाम कामगार रिलेटेड व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, ते जाऊन पहा। धन्यवाद।